आलो बाबा एकदाच घरी. अगो बाई, मायला दुसऱ्याच्या घरात आलो को काय? सॉरी सॉरी. अहो थांबा, कुठं पळताय? मायला तुझे वय मग ये कोणी? मामा मामा जाते मामा. मामा ए तू असं कर, जरा आराम कर, झोप जरा. हा लई झोप आहे बघ तुझ्या डोळ्यावर. झोप झोप झोप. आणि आम्हाला बी झोपू दे की. अहो आता काय करायचं? यानं पाहिलं की आपल्याला. आता सकाळी हाणल हा मला. अगं चिंता नको करू ग. हे बघ, सकाळी तो समज उठला आणि त्यानं तुला विचारलं, त्याला सांग, हे बाबा तुला एखादं सापान पडलं असल. हा कुणी बी नव्हतं माझ्या बरोबर. हा आता खुश ये ना, आता तरी जवळ ये ग ये. अगं अशी संधी पुन्हा येणे नाही. एक एक जण बोलणार असाल तर ऐकून घे, नाही तर बाहेर व्हायचं इथून. ऐका ना साहेब, या सर्वांमध्ये आमच्या मुलांचा काय दोष आहे साहेब? अहो काय चूक काय बरोबर आहे या वयात कसं समजायचं? वा, चुका काय ते कळत नाही त्यांना. मग दारू प्यायची कशी कळते? बायका नाचवायचं कसं कळतं यांना? तुम्हाला माहिती आहे का तुमचा पोरगा ड्रग्स घेतो? साहेब मान्य आहे आम्हाला, चूक आमचीच आहे. आम्हीच आमच्या मुलावर संस्कार करू शकलो नाही. काही राजकारण्यांच्या मुलांनीच यांना नादी लावलंय. त्यांनीच ही पार्टी आयोजित केली का हो? राजकारण्यांची पोरं उद्या म्हणाली शेण खा, तर खाणार का तुमची मुलं? आणि शेण खाल्लं तर ठीक आहे, ड्रग्स घेतले तर मरतील ना उद्या, त्याचं काय? एवढा नंगानाच. तुमच्या मुलांचं नुकसान करायचं नाहीये मला, पण हे सगळं जे चाललंय ना त्याला काहीतरी सीमा पाहिजे. बघू आता वरिष्ठ काय म्हणतात ते. थांबा ए थांबा, बाजूला व्हा. ए बंद कर तुझा कॅमेरा. हा कोण आलंय माहित नाही का? अरे चाटे मामा आलाय. हा काय शिवा, अरे काय चालवलंय तू हे? हा अरे आपलं गाव चांगल्या कामासाठी प्रसिद्ध आहे आणि तू ही कारवाई केली वय. मला आमदारांशी बोलावं लागल. हा अरे वा, खुद्द सरपंच आणि चाटे मामा इथे. वा, त्याचं काय चाटे मामा? काही महिन्यांपूर्वी तुमचा हा दलालीचा अड्डा होता. आता नाही. आता इथे आमचा रूल, आमचा कायदा चालतो. फोटो घेऊन ठेवा. नाही उद्या बातमीसाठी लागेल. नाही त्याचं काय ना, उद्या कदाचित पेपरमध्ये न्यूज चॅनलवर बातमी आहे, सरपंच आणि चाटे मामांचा गुंडांना सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव. म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर अशी संधी पुन्हा येणे नाही. चला सरपंच चला. त्या पाटलावर बारीक नजर ठेव. त्या मामाला पण सोडू नकोस. झालट्या नाऱ्या पाटीलबाईंना विश्वासात घ्या. पुरावे गोळा करणं अत्यंत आवश्यक आहे.
सोड मला. शिवाला जर कळलं तर तुमची चामडी उधळल्याशिवाय तो राहणार नाही. बस बस खाले. उठ. बस तिकडे खाले. बस. सर चला. काय सागर शेठ, काय म्हणते तुमची लव्ह स्टोरी? तुमची राधा काय म्हणते? तुझ्या आईला चिरकटल्याकाच. वहिनी साहेब म्हण. डायरेक्ट नाव घेतो रे. अरे काय बाजारात तुरी आणि भंडभटणीला मारी बोलते तरी का ती तुमच्या बरोबर वय? अरे लव करणं म्हणजे पिक्चरला जाणं, बागेत फिरणं, झालंच तर किसबिस करणं वय. सगळं होईल, सगळं होईल. अशा प्रकरणात थोडासा धीर धरावा लागतो. चाटे मामा म्हणत नाही का आपले? ए तुझ्या त्या चाटे मामाचं पुराण खूप झालं. तो शिवा बघ कसा डल्ला मारतोय ते. हो दिवस रात्र तिथंच पडलेली असते ती. आणि तू? अरे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. हो आईला त्या शिवाच्या सबको बाती साला हमकोच डांटती. तिला जाऊ दे तिकडं. हे बघ आधी हिला घेऊ. या बँकेत बी आपलं खातंय, या बँकेत बी खातंय. बघतो आता कार्ड घालतो, आली ATM मधनं पैसे बाहेर. बघ म्हणजे आता वडाचं तेल वांग्यावर निघणार तर. ए तुझ्या आईला समजत नाही रे. चल. राम राम पाटील. राम राम. ये तर कानाला पैसे तुला. लय बेस झालं बघा. जा जा म्हणजे आणखी बेस होईल. जा. कारभारी दमान जिपरी ग दमान बागेला. माझा बा कुठे गेला? गेला. हो दे दमान. अंग भिजल. जिपरे जिपरे आये जिपरे ग किती तर नाजूक हात ग. अगं या नाजूक हातानं घन मारलं तर कसं होईल ग आपलं? अगं आमच्या काळजात बी एक फोलात आहे ना ग. तिकडं बी एक गाव खालजी प्रे. काय केस बनवली त्याची प्रे की जवळ. शिवा शिवा तिच्या आईचं तंगड त्याच्या खिशात ठेवतो पोलीस. आपण मारू नको तुझ्या. मारू नको. मार अजून मार. मार पडेल तुला. माझ्या बापाला हाकललंस. मार. त्याला चल. थांब. काय करतो आबा? काय करतोस? केवढं मारलंस त्याला? माणूस की आहे का नाही? माणूस की माणसाला दाखवायची असते फक्त, जनावराला नाही. पैशावर माजलेलं डुक्कर आहे हे. बाईवर हात टाकलाय तुमच्या पोरांनी. सांभाळा याला.
पुन्हा यांनी कुठल्या बाईवर हात टाकला ना तर जिवंत सोडणार नाही मी त्याला. लक्षात ठेवा, सांगून ठेवतोय. बडखाव भाऊ मी तुझ्या आईला कळत नाही तुला. भाऊ मी काय करायचं भाऊ त्याला समजून सांगा ना भाऊ. कळायचं कळत नाही. भाऊ तुझ्या आईचा मला काय मारताय?